क्रांती ज्योती सावित्री माऊली प्रेरणा आहे आजची। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग, सर्वांना माझा नमस्कार। सावित्रीबाईंच्या स्मृती गंधांनी रंगलेला ज्ञानमय व्यासपीठ, सावित्रीबाईंच्या स्मृती गंधांनी रंगलेला ज्ञानमय व्यासपीठ, सावित्रीबाईंसारखे महान कार्य करणारे माझे प्रिय गुरुजन वर्ग, मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव कल्याणी। सावित्रीबाई शिकल्या, त्यांनी मुलींना शिकवले। सावित्रीबाई शिकल्या, त्यांनी मुलींना शिकवले। हे लिहायला, बोलायला, वाचायला खूप सोपे आहे, पण सावित्रीबाई ज्या परिस्थितीत शिकल्या, त्यांनी मुलींना ज्या परिस्थितीत शिकवले, त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला खऱ्या अर्थाने समजेल सावित्रीबाई कोण होत्या। त्या काळात मुली जन्माला जरी आल्या तरी पाप समजले जात होते। त्या काळात मुली जन्माला जरी आल्या तरी पाप समजले जात होते। त्या काळी महिलांना अबला, कमजोर समजले जात होते। मुली 9 किंवा 10 वर्षाच्या झाल्या की त्यांचा विवाह त्यांच्यापेक्षा 20-25 वयाने मोठ्या पुरुषाशी लावून दिला जात होता। त्या काळी काही अंधकारिक लोकांना माहित होते की या अबला जर शिकल्या, या अबला जर सबला झाल्या तर आपला तबला वाजवल्याशिवाय राहणारच नाहीत, आपला तबला वाजवल्याशिवाय राहणारच नाहीत। अशा अंधकाराच्या वातावरणात दिनांक 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे एका वाघिणीने जन्म घेतला आणि त्या वाघिणीचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले। त्या वाघिणीचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई फुले हे नाव जरी कानी पडले, सावित्रीबाई फुले हे नाव जरी कानी पडले तर आपल्या डोळ्यासमोर त्यांचे सुंदर प्रतिबिंब उभं राहते। आपल्या डोळ्यासमोर त्यांचे सुंदर प्रतिबिंब उभं राहते। सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य या समाजासाठी, स्त्री मुक्तीसाठी व स्त्री शिक्षणासाठी खर्च केले। समाजासाठी, स्त्री शिक्षणासाठी व स्त्री मुक्तीसाठी आपले आयुष्य खर्च केले। पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत। सावित्रीबाई अजिबात डगमगल्या नाहीत। प्रथम शाळेची हो घंटा तिनेच वाजवली। साऱ्या भारतात हो कीर्ती तिनेच गाजवली। एवढं बोलून